मित्रांनो, कल्पना करा, वर्ष 1981 आहे. एका हॉलमध्ये शेकडो लोक बसले आहेत आणि स्टेजवर एक व्यक्ती उभी आहे, जिचे शब्द पुढच्या 40-50 वर्षातील कोट्यावधी लोकांचे आयुष्य बदलणार आहेत. ती व्यक्ती म्हणजे जिम रॉन. जिम रॉन नेहमी म्हणायचे, तुम्ही जिथे आहात तिथेच राहण्याची गरज नाही, तुम्ही झाड नाही आहात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या 1981च्या त्या प्रसिद्ध भाषणातील अशा सूत्रांबद्दल जाणून घेणार आहोत, जी आजही तितकीच प्रभावी आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं नशीब खराब आहे किंवा संधी मिळत नाहीये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरेल. भाग 2, तत्वज्ञान, जहाजाचे शीट. जिम रोन यांच्या भाषणाचा पहिला महत्वाचा भाग होता पर्सनल फिलॉसॉफी, वैयक्तिक तत्वज्ञान. ते म्हणतात, आपल्या आयुष्यात जे काही घडतं त्याला आपण वारा म्हणू शकतो. आर्थिक मंदी, सरकारी नियम, कौटुंबिक समस्या, हा तो वारा आहे. तो सर्वांसाठी सारखाच वाहतो, पण 2 जहाजापैकी एक जहाज किनाऱ्यावर पोहोचतं आणि दुसरं भरकटतं. असं का? कारण त्याच्या शिडाची रचना वेगळी असते. तुमच्या आयुष्यात काय घडतं हे महत्वाचं नाही, तर तुम्ही त्याला कसा प्रतिसाद देता, तुमचं शीड कसं लावता हे महत्वाचं आहे. वारा बदलणं आपल्या हातात नाही, पण शीड कसं वळवायचं हे मात्र आपल्याच हातात आहे. अगदी स्वतःवर काम करा. भाषणाचा सर्वात प्रभावी मुद्दा, तुमच्या नोकरीपेक्षा स्वतःवर जास्त मेहनत घ्या. जिम रोन सांगतात की तुमची मिळकत, इन्कम ही तुमच्या व्यक्तिमत्वापेक्षा जास्त कधीच वाढणार नाही. जर तुम्हाला तुमच्या पगारात किंवा नफ्यात वाढ हवी असेल, तर आधी तुम्हाला तुमची व्हॅल्यू वाढवावी लागेल. तुम्ही गेल्या वर्षभरात स्वतःमध्ये कोणते नवीन कौशल्य विकसित केलं? तुम्ही किती पुस्तकं वाचली? यशाचा पाठलाग करू नका. यशस्वी लोक ज्या गोष्टींकडे आकर्षित होतात तशी व्यक्ती स्वतः बना. भाग 4, यशाची 5 गुरुकिल्ले. वेळेचे नियोजन, टाइम मॅनेजमेंट. दिवसाचं नियोजन आदल्या रात्रीच करा. जोपर्यंत कागदावर प्लॅन तयार होत नाही तोपर्यंत दिवसाची सुरुवात करू नका. आर्थिक साक्षरता, फायनान्शियल इंडिपेंडन्स. तुमच्या कमाईचा एक भाग स्वतःकडे ठेवा. प्रॉफिट इज बेटर दॅन वेजेस. पगार तुम्हाला उदरनिर्वाह देतो, पण नफा तुम्हाला संपत्ती देतो. संवाद कौशल्य, कम्युनिकेशन. केवळ बोलू नका, तर प्रभावी बोला. तुमच्या शब्दात वजन असू द्या. आरोग्य, हेल्थ. तुमचं शरीर हे एकमेव ठिकाण आहे जिथे तुम्हाला राहायचं आहे. त्याची काळजी घ्या. शिस्त, डिसिप्लिन. प्रत्येक शिस्तीच्या बदल्यात आपल्याला अनेक पटीने फळ मिळतं. जिम रोन यांनी 1981 मध्ये एक प्रश्न विचारला होता, जो आजही लागू होतो. पुढच्या 5 वर्षात तुमचं आयुष्य कसं असेल? उत्तर सोपं आहे. जर तुम्ही आज जे करताय तेच करत राहिलात, तर 5 वर्षानंतरही तुम्ही तिथेच असाल जिथे आज आहात. पण जर तुम्ही तुमचं वाचन बदललं, तुमच्या सवयी बदलल्या आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली, तर तुमचं भविष्य तुमच्या कल्पनेपेक्षा सुंदर असेल. तर मित्रांनो, आजपासून तुम्ही स्वतःमध्ये कोणता बदल घडवून आणणार आहात? कमेंट्स मध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, बदल तुमच्यापासून सुरू होतो.